अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी मोदी सरकारची परीक्षा आहे। कारण लोकसभा अध्यक्षांसाठी इंडिया आघाडीनेही उमेदवार दिल्यानं निवडणूक होणार आहे। त्यामुळे पुन्हा संख्याबळ चर्चेत आलंय। पाहूया। मोदी जी कह रहे हैं कंस्ट्रक्टिव कोऑपरेशन हो और फिर हमारे नेता को इंसल्ट करा जा रहा है, तो नियत साफ नहीं है। पहले लोकसभा का उपाध्यक्ष कौन होगा वो पहले तय करें, फिर अध्यक्ष के लिए समर्थन मिलेगा। इस प्रकार की राजनीति को हम की निंदा करते हैं। मजबूत विरोधकांच्या रूपात असलेल्या इंडिया आघाडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच परीक्षा अधिवेशनाच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी आली। कारण लोकसभा अध्यक्षपदावरून विरोधकांसोबत एक मत न झाल्यानं इंडिया आघाडीनेही उमेदवार दिला। त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला विरुद्ध इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के सुरेश यांच्यात लढत आहे। आता लोकसभा स्पीकर म्हणजे अध्यक्षपदासाठी निवडणुकीची वेळ का आली? भाजपने काँग्रेसला अध्यक्षपदासाठी सहकार्य करण्याची विनंती केली। काँग्रेसने भाजपला सहकार्य करण्यास होकार दिला, पण उपाध्यक्षपदाची मागणी केली। 2019 पर्यंत लोकसभेचे उपाध्यक्ष अनेकदा विरोधकांना देण्याची परंपरा होती। मात्र 2019 मध्ये मोदींनी विरोधकांना उपाध्यक्ष पद देण्यास नकार दिला। आता 2024 मध्ये इंडिया आघाडीचं संख्याबळ मजबूत असल्यानं विरोधकही आक्रमक आहेत। भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं म्हणणं आहे की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना 3 वेळा फोन केला, तर राहुल गांधींनी म्हटलंय की उपाध्यक्ष पदावरून तुम्हाला फोन करून सांगतो, पण त्यानंतर त्यांचा फोन आला नहीं। ऐसे जहाँ तक खरगे जी का प्रश्न है, एक सीनियर लीडर हैं, मैं उनका सम्मान करता हूँ। कल से लेकर आज तक उनसे 3 बार हमारी बात हुई है। राजनाथ सिंह जी ने कल शाम कहा था कि वो खरगे जी को कॉल रिटर्न करेंगे। अभी तक राजनाथ सिंह जी ने खरगे जी का कॉल रिटर्न नहीं किया है। तो मोदी जी कह रहे हैं कंस्ट्रक्टिव कोऑपरेशन हो और फिर हमारे नेता को इंसल्ट करा जा रहा है, तो नियत साफ नहीं है। नरेंद्र मोदी जी कोई कंस्ट्रक्टिव कोऑपरेशन नहीं चाहते हैं, क्योंकि कन्वेंशन है कि डेप्यूटी स्पीकर ऑपोजिशन का होना चाहिए, और हमने कहा है, पूरे ऑपोजिशन ने कहा है कि अगर कन्वेंशन फॉलो किया जाएगा तो पूरा समर्थन स्पीकर के इलेक्शन में हम देंगे। आता सकाळी 11 वाजता लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे निश्चित झालं। आता संख्याबळ पाहिलं तर बहुमत मोदी आणि एनडीएकडे आहे। भाजप 240 खासदार आहेत। चंद्रबाबूंच्या टीडीपीचे 16 खासदार, नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12 खासदार, शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार, एलजेपीचे 5 खासदार आहेत आणि इतर छोटे पक्ष 13 खासदार। एनडीएचं संख्याबळ होतं 293 खासदारांचं। इंडिया आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 99 आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय, म्हणजेच काँग्रेसचे 100 खासदार। अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचे 37 खासदार, ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे 29, एम के स्टालिन यांच्या डीएमकेचे 22 खासदार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार, आरजेडीचे 4 खासदार आणि इतर छोट्या पक्षांचे 26 खासदार, अशी एकूण बेरीज होते 235 खासदार। आता जे एनडीए किंवा इंडियाचा भाग नाही, त्यात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार, शिरोमणी अकाली दलाचा 1 खासदार, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत, जेडपीएम 1 खासदार, आझाद समाज पार्टीचा 1 खासदार आणि व्हॉइस ऑफ पीपल पार्टीचे 1 खासदार आणि व्हॉइस ऑफ पीपल पार्टीचे 1 खासदार। एकूण संख्याबळ होतं 9 आणि अपक्ष 6, असे एकूण इतर विरोधक आहेत 15। आता समजा जे इंडिया आघाडीत नाहीत पण विरोधकांच्या बाकावर त्या 15 खासदारांनी जर इंडिया आघाडीला साथ दिली तर इंडिया आघाडीचं संख्याबळ होतं 250 खासदारांचं। असं झाल्यास विरोधकांचा आकडा 250चा आहे हे दिसून येईल। एनडीएकडे बहुमत आहेच, पण समजा उलटफेर झालाच तर मग मोदींना मोठा झटका असेल। अर्थात वेगळी भूमिका घेणारे टीडीपी आणि जेडीयूच असेल। त्यांना अचानक युटर्न घेतलाच तर मग सरकारनं बहुमत गमावलं असा त्याचा अर्थ होईल।
विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। पण तुर्तास तसं दिसत नाही. भाजपनं काँग्रेसला लोकसभेचं उपाध्यक्षपद दिलं असतं तर अध्यक्षपदासाठी निवडणुकीची वेळच आली नसती. मात्र काँग्रेसच्या अशा अटीची निंदा करतो असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणालेत. पहले लोकसभा का उपाध्यक्ष कौन होगा वो पहले तय करें, फिर अध्यक्ष के लिए समर्थन मिलेगा। इस प्रकार की राजनीति को हम की निंदा करते हैं और मुझे लगता है कि अच्छी परंपरा ये रहती कि लोकसभा निर्विरोध एक सर्वसम्मति से अध्यक्ष चुनता। नहीं तो ये अच्छी बात है क्योंकि इस बार विपक्ष बहुत मजबूत है, तो अगर अपना स्पीकर चुना है तो अच्छी बात है। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। तो ये अच्छी बात है क्योंकि इस बार विपक्ष बहुत मजबूत है, तो अगर अपना स्पीकर चुना है तो अच्छी बात है। भाजपचे खासदार ओम बिर्ला तिसऱ्यांदा खासदार झाले. गेल्या लोकसभेत तेच लोकसभेच्या अध्यक्षपदी होते. आता पुन्हा भाजपनं त्यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसचे के सुरेश केरळ काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असून 8 वेळा खासदार आहेत आणि सध्याच्या लोकसभेत सिनियर आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.